हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं विनायक किचनमध्ये. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुमचं विनायक किचनमध्ये अतिशय मनापासून स्वागत आहे. हे वर्ष तुम्हाला अतिशय छान सुखाचं, भरभराटीचं जावो, आनंदाचं जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज आपण मस्त असा स्ट्रीट फूड बघणार आहोत. चटपटीत सगळ्यांच्याच आवडीचा असा एक पदार्थ मी आज बनवणार आहे, ते म्हणजे मटकी भेळ. त्यासाठी आपण इथे भाजके पोह्याचा चिवडा जो जनरली दिवाळीमध्ये आपण करतो, याच चिवड्याने मटकी भेळ बनते. तो चिवडा इथे घेतलेला आहे. मटकी घेतलेली आहे वाफवून मी, थोडंसं मीठ हळद घालून. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लिंबू आणि चाट मसाला घेतलेला आहे. आणि थोडी शेवसुद्धा आपल्याला लागणार आहे. चला तर मग सुरुवात करूया चटपटीत असं मटकी भेळेला. पातेलं घेतलेला आहे मी इथे. आता आपण तो भाजके पोह्याचा घरी बनवलेला चिवडा आहे हा, तो घेणार आहोत. जेवढी वेळ तुम्हाला करायची आहे, 1 प्लेट 2 प्लेट त्या पद्धतीने तुम्ही घ्या. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो घालते आहे. थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आता आपण. या चिवड्यामध्ये सर्वच आहे, त्यामुळे आपल्याला वेगळं काही असं घालायची गरज नाही आहे. फक्त आपण चाट मसाला घालणार आहोत. बाहेर जनरली आपण मिरचीचा ठेचा वगैरे पाहतो, आपण घरी बनवतो आहे, त्यामुळे आपल्या मनाने आपण करणार आहोत. आता यामध्ये वाफवलेली मटकी घालणार आहे. अगदी पटकन होणारा पदार्थ आहे. हे आधी आपण हलवून घेणार आहोत. अगदीच थोडंसं आपण चाट मसाला घातला आहे. ब्लॅक सॉल्ट घेणार आहोत. कांदा टोमॅटोसाठी आपल्या, कारण चिवड्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटही वेगळं घालू शकता. थोडी शेव घालते आता मी. आणि सर्वात महत्त्वाचा पदार्थ याच्यामध्ये लागतो ते म्हणजे लिंबू. लिंबाशिवाय ही भेळ अपूर्ण आहे. एक अर्धा मी लिंबू घेतलेला आहे. छान आता आपण हे मिक्स करून घेऊया. अगदी झटपट अशी आपली भेळ तयार आहे. आपण आता सर्व करूया. चला तर मग आपली मटकी भेळ तयार आहे. जसं आपण बाहेर खातो त्याच पद्धतीने मी इथे घेतलेलं आहे आणि तसंच आपण सर्व करूया. अतिशय छान पटकन होणारा असा पदार्थ आहे. चिवड्यामध्ये दाणे वगैरे सगळंच असल्यामुळे वेगळं तुम्हाला वरून काही घालायची गरज नाही आहे. हे पहा, अशा रीतीने आपली मटकी भेळ तयार झालेली आहे. वरून आपण थोडंसं कोथिंबीर आणि शेव घालणार आहोत. चमचे घेतलेले आहेत मी. छानपैकी आपली मटकी भेळ तयार झालेली आहे. नक्की तुम्ही एकदा घरी करून बघा. अगदी बाहेरसारखीच टेस्ट येते. अगदी पटकन होणारा असा मस्त असा पदार्थ आहे मटकी भेळ. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.